नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांचं मी आपल्या सागर करे या प्ले स्टोअरच्या ॲप्लिकेशनमध्ये मनापासून सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, मनापासून खूप खूप आभार मानतो, खूप खूप धन्यवाद देतो, कारण की तुम्ही कुठेतरी सागर सरांना पुन्हा एकदा जुन्या फॉर्ममध्ये आणलेला आहे। जुन्या फॉर्ममध्ये म्हणजेच की माझा जो कंटेंट देण्याचा जो प्रामाणिक उद्देश आहे हा तुम्ही बरोबर मुलांपर्यंत पोहोचवलेला आहे। त्याबद्दल मित्रांनो किती वेळा जरी मी थँक्यू म्हटलं तर ते कमी असेल, कारण का इथं मी आहे तर त्याचं कारण म्हणजे तुम्ही आहे, तुम्ही ठेवलेला विश्वास आहे। मित्रांनो, माझा विश्वास ठेवा, आगामी काळामध्ये तुम्हाला 100% जाणवेल की हा माणूस जो बोलत होता तोच खरं होतं। आणि आता सध्या टेलिग्राम ग्रुपवरती वगैरे तुम्ही सगळ्या बातम्या वाचत असाल की 2026ला हे होईल ते होईल। तुम्ही विचार करा, आपल्याला जाऊन ग्रुप चेक करा, कधी सांगितलेलं आहे तुम्हाला की कुठली गोष्ट कधी होणार आहे। त्याच्यामुळं ऑथेंटिक अशा स्वरूपाची गोष्टी आपण आजपर्यंत मुलांना काय केलेल्या आहेत, सांगितलेल्या आहेत। उशीर न करता आज आपल्याला चालू घडामोडीचा प्रवास सुरू करायचा आहे। त्यातला पहिला टॉपिक जो सगळ्यांच्या आवडीचा असावा तो म्हणजे राजकीय घडामोडी। पहिलं इंट्रोडक्शन लेक्चर बघितलं असेल तर समजलं असेल की सागर करे नक्की कसे शिकवतात। तर ह्याच्यामधून आपल्याला गोष्ट जाणवेल ती म्हणजे कुठली, की आपल्याला हा घटक शिकत असताना थोडा पॉलिटीला पण टच करायचा आहे, म्हणजे प्रश्न जर त्या अर्थाने आला तर तुमचा चुकला नाही पाहिजे। मी रेकॉर्डेड लेक्चर का देतोय, कारण की लाईव्ह लेक्चर घेतल्यानंतर ना एकतर लेक्चरची लेंथ जास्त होऊ शकते, दुसरं म्हणजे पॉलिटी हा लाईव्ह मी जास्त का घेतला, कारण का मित्रांनो पॉलिटी हा कन्सेप्च्युअल आहे। त्याच्यामुळे तुम्हाला त्या गोष्टी काय कराव्या लागतात, वारंवार प्रॅक्टिकली समजून घ्यावे लागतात। पण हा सब्जेक्ट कसा आहे, डायनॅमिक आहे, फॅक्च्युअल स्वरूपाचा आहे। ह्याच्यामध्ये काहीच कन्सेप्ट नाही, फक्त ह्याच्यामध्ये रिलेव्हन्स आहे, तो रिलेव्हन्स लागावा म्हणून तुमच्या समोर तुम्ही आता हे लेक्चर बघत असताना इयरबुक ठेवा, दुसऱ्या बाजूला आपल्या पीडीएफचे झेरॉक्स काढले असतील तर झेरॉक्स काढताना सांगितलंय काल त्या दादांना म्हणायचं की आम्हाला वॉटरमार्क कमी पाहिजे, कमी शाई वापरा। आणि तिसरी गोष्ट म्हणजे की जेव्हा तुम्ही लेक्चर बघचाल तेव्हा तुम्ही पुस्तकाला एकदा ओव्हरलुक करा, त्यानंतर पुस्तकाला हात लावू नका, चालतंय। सो त्याच्यामुळं या गोष्टी तुम्हाला का मी दिल्यात अशा एकदम शॉर्टमध्ये, परीक्षेसाठी जी डिमांड आहे ती पूर्ण आपण करण्याचा प्रयत्न करतोय। तर मित्रांनो, राजकीय घडामोडींना आपण काय करूयात, आता सुरुवात करूयात। राजकीय घडामोडी म्हणलं की जास्त संबंध कुठला आहे, पॉलिटिक्सचा आहे। तर यामध्ये बघा, सुरुवातीला पहिलीच बातमी आहे ती म्हणजे कुठली, 130वा घटना दुरुस्ती विधेयक। ह्या बाजूला घेतो म्हणजे तुम्हाला काय होईल, जरा थोडं कम्फर्टेबल वाटेल, कळतंय का। 130वी घटना दुरुस्ती विधेयक, चलो दिसतंय, आता दिसत असावं, नोट्स एकदा ओपन करा। हे विधेयक लोकसभेमध्ये, आयोग म्हणेल राज्यसभेमध्ये पण नाही, हे विधेयक लोकसभेमध्ये कुणी मांडलं लक्षात ठेवा। हे विधेयक लोकसभेमध्ये अमित शहा यांनी हे विधेयक मांडलेलं आहे लोकसभेत 20 ऑगस्ट 2025ला। ह्याचा उद्देश काय आहे तर फौजदारी गुन्हा जर एखाद्या मंत्र्यावरती असेल किंवा एखाद्या मंत्र्याला सलग 30 दिवस तुरुंगामध्ये तुरुंगवास झाला असेल तर तो अपात्र ठरणार, कितव्या दिवशी, 31व्या दिवशी ठरणार आहे। म्हणजे इथं कालावधी किती आहे, 30 दिवसांचा आहे। तसंच गुन्ह्याचं स्वरूप एखाद्या 5 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त जर त्याला तुरुंगवास मिळाला असेल तरी सुद्धा तो काय होणार आहे, अपात्र ठरणार आहे। आणि 30 दिवसांची मुदत तर आताच तुम्हाला मी सांगितलेली होती। मित्रांनो, ही ते गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा त्याची अपात्रतेचा कालावधी पूर्ण होईल तेव्हा त्याची पुनर्नियुक्ती केली जाऊ शकते का, तर येस, आयोग म्हणणार की त्याची नियुक्ती केली जाऊ शकत नाही, हे चुकीचं असेल, त्याची पुनर्नियुक्ती केली जाऊ शकते। तसंच या विधेयकामुळं, 130 नंबरच्या विधेयकामुळं भारतीय राज्यघटनेमध्ये 3 कलमांमध्ये आपल्याला सुधारणा केलेली बघायला मिळेल, ते म्हणजे 75(5), 164(4) आणि 239(a). 75(5) च्या अनुषंगाने तुम्हाला मी सांगितलंय प्रिडिक्शन सिरीजमध्ये की 74 हे कलम आणि 75 हे कलम केंद्रीय मंत्रिमंडळ आणि पंतप्रधानाबद्दलचं आहे। इकडे 163 आणि 164 हे राज्य मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्र्यांसंदर्भातलं आहे। त्यात हे पण तुम्हाला माहित असायला पाहिजे की कलम 74 मध्ये उपकलम 2 आहेत, 163 मध्ये उपकलम, ज्याला आपण तुलना करतो, 3 आहेत। एक का वाढलं, कारण राज्यपालांच्या स्वेच्छाधीन अधिकारामुळे वाढलं, आठवतंय। आणि 75 मध्ये उपकलम किती आहेत, 6 आहेत। आणि इकडं स्वेच्छाधीन अधिकाराचं कलम वाढलं होतं, परंतु त्यातल्या 164(1) मध्ये मंत्री हे राष्ट्रपतींना जबाबदार असतात, त्यामुळं एक कलम कमी झालं आणि हे कलम कमी झाल्यामुळं तिथली संख्या 5 झाली, 164 मधली 5 झाली। ही थीम तुम्हाला त्याच वेळेस मी सांगितलेली आहे, आय होप की तुम्हाला ते समजलेलं असावं। मग इथं 75(5)(a) नुसार केंद्र, 164(4)(a) नुसार राज्य। मग केंद्राचा निर्णय अपात्रतेचा कोण देईल, राष्ट्रपती देईल। कुणाचा सल्ला घेईल, पंतप्रधानाचा घेईल। राज्यामध्ये निर्णय कोण देईल, राज्यपाल देईल। सल्ला कोणाचा घेईल, मुख्यमंत्र्यांचा घेईल। तसंच 239(a) दिल्लीसाठी तुम्हाला माहिती आहे, दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्राचा दर्जा, 69वी घटना दुरुस्ती 1991, हे सुद्धा विचारलं जाऊ शकेल। तर या दिल्लीच्या अनुषंगाने तिथं निर्णय घेण्याचा अधिकार कोणाला आहे, राष्ट्रपतींना, कारण की दिल्ली हा एक युटी आहे आणि युटीच्या बाबतीमध्ये निर्णय घेण्याचा अधिकार केंद्राला असतो। तर तिथं सल्ला कोणाचा घेईल, तो पीएमचा घेईल। आयोग तुम्हाला म्हणेल की सीएमचा, तिथं गडबड करायची
नाहीये. मग आपल्याकडे 1951चा लोकप्रतिनिधित्व कायदा आपण बघतो अपात्रतेचा. तर त्यामध्ये सांगितलेलं आहे की जर फौजदारी गुन्हा एखाद्या सदस्यावरती असेल, इथं मंत्र्याबद्दल काय बोललंय का नाही, इथं बोललंय फक्त सदस्याबद्दल. जर फौजदारी गुन्हा असला 2 वर्ष तर शिक्षा कालावधी असेल आणि त्या पुढचा तो 6 वर्ष, काय म्हणजे जेवढी शिक्षा प्लस 6 वर्ष तो अपात्र ठरणार आहे. पण लक्षात ठेवा हे फक्त सदस्यासाठी होतं, मंत्र्यासाठी अशी कुठलीही तरतूद केलेली नव्हती. या संदर्भात एक केस सुद्धा झाली होती, ती म्हणजे लिली थॉमस 2013ची, ज्यामध्ये सुप्रीम कोर्टाने ह्याला असंवैधानिक काय केलं होतं, घोषित केलेलं होतं. आता ध्यानात ठेवा की नक्की इथं वारंवार मी अपात्रता ह्या गोष्टी का म्हणतोय, कारण की पोरांनो की तुम्हाला हितच आयोगाचा ट्रेंड समजून आला पाहिजे. समजून घ्या. आता ह्या गोष्टी तुम्हाला एकदा रिवाइज करून घेतो. ती म्हणजे अपात्रता. क्लिअर. ही अपात्रता आपण केंद्रातली पण बघितलेली आहे आणि राज्यामधली पण अपात्रता बघितलेली आहे. केंद्रातली अपात्रता किती असते? 3. पहिलं आहे 102 नुसार, इकडे राज्यामधली 191 नुसार. दुसरी अपात्रता लोकप्रतिनिधित्व कायदा 1951, सेम इकडं 1951चा कायदा. तिसरं कारण म्हणजे अँटी डिफेक्शन लॉ, पक्षांतर बंदी कायदा, जो की 52व्या घटना दुरुस्तीनुसार आपल्या घटनेमध्ये आला आणि राजीव गांधी त्यावेळेसचे पंतप्रधान, परंतु पुढे जाऊन त्याच्यामध्ये 91व्या घटना दुरुस्तीने तो कायदा अजून काय केला, कडक केला. तर तो अँटी डिफेक्शन लॉ, त्या अंतर्गत अपात्रतेचा निर्णय. आणि इकडं तिसरी गोष्ट सेम तेच, राज्यामध्ये पक्षांतर बंदी कायद्याचा निर्णय. लक्षात ठेवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पक्षांतर बंदी कायदा लागू होत नाही. आता इथं प्रश्न काय येऊ शकतो तुम्हाला की ह्या ज्या 2 पहिल्या अपात्रता आहेत का, 102 आणि 1951चा कायदा, सेम इकडं 191 आणि 1951चा कायदा, इथं निर्णय कोण देतं अपात्रतेचा? तर केंद्रामध्ये कोण देणार आहे? राष्ट्रपती देणार आहे. ध्यानात ठेवा, केंद्रामध्ये राष्ट्रपती देईल, राज्यामध्ये कोण देईल? राज्यपाल देणार आहे. परंतु केंद्रातला निर्णय जो आहे तर हा निर्णय कोण देत असतो? राष्ट्रपती. त्यावेळेस तो इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांचा सल्ला घेत असतो आणि राष्ट्रपती हा निर्णय देत असतो. आणि जेव्हा तो हा निर्णय देतो तेव्हा मित्रांनो त्याला न्यायालयीन पुनर्विलोकन हे तत्व लागू आहे का? नाहीये. ज्युडिशियल रिव्ह्यू हे तत्व लागू नाहीये. सेम राज्यामध्ये तो निर्णय कोण घेतो? राज्यपाल घेतो. तसंच पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत दोन्हीकडे सुद्धा निर्णय घेण्याचा अधिकार कोणाला असतो माहितीये का? पीठासीन अधिकाऱ्यांना असतो. पीठासीन अधिकारी, ज्याला आपण प्रिसाइडिंग ऑफिसर म्हणतो. मात्र जेव्हा पीठासीन अधिकारी हा निर्णय घेतात त्याला न्यायालयीन पुनर्विलोकन लागू आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवता आलं पाहिजे. म्हणजे GS प्लस करंट या गोष्टींचा रिलेव्हन्स जर तुम्हाला जमला तर काय होऊ शकतं, चांगली ॲक्युरसी तुमची वाढू शकते. तर हे होतं 130वे विधेयक. त्यानंतर रिसेंटली विधेयक बघा 129 एक राष्ट्र एक निवडणूक, यासाठी रामनाथ कोविंद समिती होती, वाचला असेल तुम्ही. आणि 129व्या घटना दुरुस्तीचा एक राष्ट्र एक निवडणुकीचा उद्देश आपल्याला हा पण सांगता येतो, कारण की भारतामध्ये पहिल्या लोकसभेच्या निवडणुका 1952 मध्ये झाल्या होत्या, दुसऱ्या 1957 ला झाल्या, तिसऱ्या 1962 ला झाल्या आणि चौथ्या 1967 ला झाल्या. ह्या पहिल्या 4 निवडणुका होत्या का, त्या अशा होत्या की जिथं एक राष्ट्र एक निवडणूक हे तत्व होतं. परंतु 1967 पासून हे नियोजन बिघडलं. कारण का 1967 पासून निवडणुका होणार होत्या 1972 ला. मुद्दा असा झाला की 1971 ला लोकसभेचे इलेक्शन झाल्या आणि 1972 ला विधानसभेचे इलेक्शन झाल्या. हे सगळं कशामुळे झालं? कलम 356 मुळे. कळतंय तुम्हाला? म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणले होते की कलम 356चा वापर तुम्ही अपवाद परिस्थितीमध्ये करा. इट इज अ डेड लेटर असंही त्यांनी त्याचं वर्णन केलेलं होतं की ते एक मृत आर्टिकल आहे, ज्याचा तुम्ही रिअर परिस्थितीमध्ये वापर करा, बाकी कोणाच्या फायद्यासाठी त्याचा वापर करू नका. सो त्यामुळं हा काय झाला, एकमेकांचा कमी झालेला आहे. तर या अर्थाने तुम्हाला माहिती असलं पाहिजे की एक राष्ट्र एक निवडणूक ही जी आहे ह्याचा अर्थ असा होतो की एकाच वेळेस लोकसभा आणि विधानसभेचे इलेक्शन घेण्यात येण्याची तरतूद. कलम किती, विधेयक किती आहे? 129वे. त्यानंतर ना 128वे विधेयक कशासाठी आहे? लोकसभा आणि विधानसभा यांच्यासाठी महिलांसाठी आरक्षण दिले. आपण बोललो किती टक्के कंपल्सरी केलेलं आहे? 33%. ऑलरेडी 73व्या घटना दुरुस्तीने महिलांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 33% आरक्षण बंधनकारक केलेलं होतं. 243D मध्ये आपण काय बघितलं होतं? आरक्षण बघितलेलं होतं. आणि 127वे विधेयक कशासाठी होतं? ओबीसींना राज्य, म्हणजे ओबीसीची, अदर बॅकवर्ड क्लासची राज्यांनी यादी करण्यासाठीचं हे 127 नंबरचं विधेयक आपल्याला बघायला मिळतं. समजतंय? तर हे तुम्हाला रिलेव्हन्स काय करता आला पाहिजे, पॉलिटीमध्ये सुद्धा त्याचा लावता आला पाहिजे. त्यानंतर ना पुढचं न्यूज आहे ते म्हणजे CP राधाकृष्णन. हे नाव तुम्ही ऐकलं असेल. कोण आहेत? सध्याचे आपले उपराष्ट्रपती आहेत. परंतु जेव्हा उपराष्ट्रपती झाले त्याच्या अगोदर ते महाराष्ट्राचे काय होते? राज्यपाल होते. मग उपराष्ट्रपती किती वेळ बनलेले आहेत? ते देशाचे 15वे उपराष्ट्रपती बनलेले आहेत. तामिळनाडू मधले आहेत बघा, आणि तामिळनाडू मधले हे तिसरे आहेत असे व्यक्ती की जे उपराष्ट्रपती झालेले आहेत. यापूर्वी राधाकृष्णन, त्यानंतर आर व्यंकटरमण. आठवतंय का 1986 ला ज्यावेळेस ज्ञानी झैल सिंग यांनी पॉकेट वेटोचा पहिला वापर केला होता, त्यावेळेस आर व्यंकटरमण यांनी ते विधेयकाला परत उघडलं होतं आणि त्याचा कायदा केलेला होता. पोस्टल ऑफिसचं बिल होतं ते. तर तेच हे आर व्यंकटरमण.
आणि त्यानंतर आता किती झालेले ते तिसरे झालेले आहेत उपराष्ट्रपती, की जे तामिळनाडूमधले आहेत. जन्म 1957चा आहे. पचई तमिळन असं त्यांची ओळख आहे बघा, म्हणजे खरा तमिळ असं त्यांची ओळख आपल्याला बघायला मिळते. राज्यपाल ते राहिलेले आहेत बघा काही राज्यांचे, उदाहरणार्थ महाराष्ट्र. त्यांचा कार्यकाळ विचारू शकतात ते की या कालावधीमध्ये ते कुठल्या राज्याचे राज्यपाल होते. महाराष्ट्राचे जुलै 2024 ते सप्टेंबर 2025, जवळपास 10 महिन्यांसाठी हे राहिलेले होते महाराष्ट्राचे राज्यपाल. त्याच्यापूर्वी फेब्रुवारी 2023 ते जुलै 2024 पर्यंत झारखंडमध्ये ते राज्यपाल राहिलेले होते. आणि तेलंगणा आणि पॉंडिचेरी या 2 ठिकाणी त्यांनी अतिरिक्त राज्यपाल म्हणून काम केलेलं आहे. समजतंय. आपण एक 7वी घटना दुरुस्ती बघितली होती बघा. 7व्या घटना दुरुस्तीनुसार 1956 नुसार एक व्यक्ती हा 2 राज्यांचा कॉमन गव्हर्नर म्हणून काम करू शकतो. तर त्याचे भत्ते जे असतात, त्याला देणारे वेतन असतात, हे ठरवतं कोण? राष्ट्रपती ठरवतो. ध्यानात ठेवा. संसद सामान्यतः परिस्थितीमध्ये ठरवत असते, परंतु कॉमनच्या कंडिशनमध्ये तो ठरवत असतो राष्ट्रपती. आणि हेच आपण हायकोर्टात सुद्धा बघितली होती 7वी घटना दुरुस्ती, की 1956 ची 7वी घटना दुरुस्ती. भारतीय राज्यघटनेतले कलम आहे बघा 231, हे लक्षात ठेवाच. 231 मध्ये असं सांगितलेलं आहे की एक हायकोर्ट हे 2 राज्यांसाठी संयुक्त किंवा कॉमन हायकोर्ट म्हणून काम करू शकतं. कलम किती आहे? 231. बऱ्याच लोकांना वाटतं 214 असेल, 216 असेल. अजिबात नाही. तर किती आहे? 231 आहे. हे तुम्हाला रिव्हिजन करता आली पाहिजे. ह्यातला कुठलाही एखादा पॉईंट विचारला जाऊ शकतो. महाराष्ट्र, झारखंड, तेलंगणा आणि पॉंडिचेरी असे ठिकाणी त्यांनी राज्यपाल म्हणून काम केलं होतं. त्यांचं शिक्षण काय झालेलं आहे बघा? BBA. ओके, BBA हे त्यांचं एज्युकेशन झालेलं आहे. नेक्स्ट वन, पुढची बातमी आहे बघा, किंवा त्याच्या अगोदर तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे की राधाकृष्णन यांनी युनायटेड नेशनमध्ये जी आमसभा आहे, ज्याला आपण जनरल असेंब्ली म्हणतो, यामध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलेलं आहे बघा. बघा त्यांनी काय केलेलं आहे? भारताचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. हे तुम्हाला याच्यामध्ये काय करता आलं पाहिजे? ऍड करता आलं पाहिजे. आणि ते स्पोर्टचा त्यांचा संबंध आहे का? बऱ्याच लोकांना वाटतं की नसू शकतो, तर ते आहे. कॉलेजमध्ये असताना ते टेबल टेनिसचे चॅम्पियन होते. मी सुद्धा कॉलेजमध्ये टेबल टेनिस खेळायचो, बॅडमिंटन खेळायचो. माझे स्पोर्ट बॅडमिंटन, टेबल टेनिस, फुटबॉल होता, क्रिकेट होता. सो टेबल टेनिस माझ्या आवडीचा गेम आहे. त्यानंतर राजीनामा देणार आहे याच्यापूर्वी, कारण का जगदीप धनखड ह्याच्या अगोदर जे राष्ट्रपती उपराष्ट्रपती होते त्यांनी राजीनामा दिला होता. मग भारतामध्ये आतापर्यंत VV गिरी आठवतंय का? 1969ला नीलम संजीव रेड्डी विरुद्ध VV गिरी ही निवडणूक झाली होती राष्ट्रपती पदाची, आणि तेव्हा ते राष्ट्रपती झाले होते VV गिरी. आणि भारतातली अशी एकमेव ह्यांची निवडणूक होती 1969ची की जिथं दुसऱ्या फेरीची गरज पडली होती राष्ट्रपती निवडून येण्यासाठी. ते एकमेव कोण? VV गिरी. आणि त्यानंतर 1976 मध्ये नीलम संजीव रेड्डी बिनविरोध भारताचे काय झाले होते? राष्ट्रपती झाले होते. नंतर R व्यंकटरमण ज्यांनी राजीनामा दिलेला होता जे उपराष्ट्रपती असताना, आणि जगदीप धनखड ह्याच्या अगोदरचे त्यांनी राजीनामा दिलेला होता. आर यू गेटिंग पॉईंट? सो ह्या गोष्टी तुम्हाला रिलेव्हन्स लावता आला पाहिजे. त्यापुढे बघा चंद्रशेखर, श्री चंद्रशेखर मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश झालेले आहेत 5 सप्टेंबर 2025ला. 49वी ते चीफ जस्टिस आहेत. 48वे कोण होते? आलोक आराधे. 48वे आलोक आराधे आणि 49वे चंद्रशेखर होते. तर यांनी त्याच्यापूर्वी झारखंड हायकोर्टामध्ये अतिरिक्त आणि कायमस्वरूपी चीफ जस्टिस म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. समजून घ्या. कुठल्या? झारखंड हायकोर्टामध्ये. आणि राजस्थानच्या हायकोर्टामध्ये त्यांनी न्यायाधीश म्हणून काम पाहिलेलं होतं. सो प्रश्न इथे येऊ शकतो की कुठल्या हायकोर्टामध्ये त्यांनी यापूर्वी कायमस्वरूपी चीफ जस्टिस म्हणून काम केलेलं आहे किंवा मुख्य न्यायाधीश म्हणून काम केलेलं आहे. तर ते आहे झारखंडचं हायकोर्ट. त्यानंतर ना कोल्हापूर मुंबई हायकोर्टचे खंडपीठ एक आता नवीन तयार झालेलं आहे. तारीख ध्यानात ठेवा, 18 ऑगस्ट 2025 पासून हे कार्यरत झालेलं आहे. याच्या अंतर्गत कुठले कुठले भाग येतात बघा. बऱ्याच लोकांना वाटेल की पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर एका भागात येतं. नाही, पुणे ह्याच्यामध्ये येत नाही या अधिकार क्षेत्रांतर्गत. यामध्ये येणार आहेत बघा कोणते कोणते. त्यानंतर कोल्हापूर आहे बघा, सातारा आहे, सांगली आहे, सोलापूर आहे, आणि रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. हे तुम्हाला जिओग्राफिकली थोडा मॅप एकदा बघितला की लक्षात राहू शकतं. खंडपीठ किती झाले आता मग? मुंबई हायकोर्टाची ऑलरेडी 3 होती. नागपूर 1956 पासून कार्यरत आहे, जे की सगळ्यात अगोदरचं जुनं आहे. पणजी 1982 पासूनच आहे. संभाजीनगर 1984 पासूनच आहे, जे पूर्वी औरंगाबाद होतं. आणि आता हे 4थं काय ठरलेलं आहे? आपल्या मुंबई हायकोर्टाचं खंडपीठ ठरलेलं आहे. त्यानंतर जर तुम्ही बघितलं पुढे तर बघा महादेव गोविंद रानडे. महादेव गोविंद रानडे आठवतात का? तुम्ही महाराष्ट्राचे समाजसुधारक वाचले असतील तर हे महादेव गोविंद रानडे कोल्हापूरचे पहिले किंवा कोल्हापूर जिल्ह्याचे पहिले काय होते? न्यायाधीश राहिलेले होते. इतिहासामध्ये तुम्हाला एखादी गोष्ट ह्यामध्ये पेपरला विचारली जाऊ शकते. तर मुंबई हायकोर्ट ध्यानात ठेवायचं तुम्हाला. 14 ऑगस्ट 1862 ची स्थापना आहे. आणि ह्या हायकोर्टाची स्थापना 1861चा इंडियन काउन्सिल ऍक्ट जो होता त्या ऍक्ट नुसार स्थापन झालेले आपल्याला सांगता येते. कारण का भारतामध्ये सर्वात पहिलं हायकोर्ट स्थापन कुठे झालं होतं?
कलकत्ता या ठिकाणी, दुसरं बॉम्बे या ठिकाणी आणि तिसरं मद्रास या ठिकाणी झालेलं होतं, कारण की मद्रासच नाव 1969ला तामिळनाडू असं झालेलं आहे. गेटिंग. त्यानंतर नेक्स्ट वन, या हायकोर्टाची संख्या आज आपल्या भारतामध्ये किती आहे? 25. आणि 25वा हायकोर्ट कुठल्या राज्यासाठी स्थापन झालेला आहे? आंध्र प्रदेश या राज्यासाठी स्थापन झालेलं आहे. त्यापुढची बातमी आहे बघा, बोडोलँड. बोडोलँड म्हणलं की लक्षात ठेवायचं आसाम. कीवर्ड तुम्हाला लक्षात ठेवता आले पाहिजेत, कारण का जमिनीची नोंद पूर्णपणे डिजिटल स्वरूपामध्ये करणारे पहिले आदिवासी जो कम्युनिटी आहे ती कुठली आहे? बोडोलँड आहे. आसाममधली. वन लाइनर एक्सपेक्टेड आहे. त्यानंतर महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक. सिंपल क्वेश्चन येईल की ह्या विधेयकाचा उद्देश काय आहे? बऱ्याच लोकांना असं वाटेल की महिलांची सुरक्षा, लोकांची सुरक्षा, अर्थातच सुरक्षा आहेच, परंतु त्यांनी काय म्हणलंय बघा, डाव्या अतिरेकी संघटना ज्या आहेत किंवा बेकायदेशीररित्या कारवाया ज्या होतात त्या रोखण्यासाठी महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक 2024 मांडण्यात आलेलं आहे. फडणवीस यांनी मांडलं विधानसभेमध्ये 10 जुलै 2025ला. या अंतर्गत जर एखादा जर गुन्हेगार सापडला तर त्याला शिक्षा 2 वर्ष ते 7 वर्षांची होणार आहे आणि ह्याचा तपास किमान पोलीस सब इन्स्पेक्टर PSI या पदावरती असणारा व्यक्ती करणार आहे. तर हे महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक 2024. नेक्स्ट वन आहे बघा, राष्ट्रीय आणीबाणीला 50 वर्षे पूर्ण. एक्सपेक्टेड क्वेश्चन आहे बघा, GS मध्ये सुद्धा. 25 जून 2025 रोजी, 25 जून 2025 पासून ते 21 मार्च 1977 या कालावधीसाठी तर ही आणीबाणी घोषणा जाहीर झाली होती. मग महत्वाची का? कारण की इथून जर आज तुम्ही काउंट केलं 1975च्या अगोदर 50 वर्ष, तर ही आणीबाणीचा 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत बघा. 2024ला गव्हर्नमेंटने संविधान हत्या दिवस म्हणून घोषित केलेला आहे 25 जूनला. हा सुद्धा दिनविशेष तुम्हाला माहित असला पाहिजे. आणि ही जी आणीबाणी लावली होती ही कोणत्या कलमानुसार आणीबाणी लावली होती पोरांनो माहिती आहे तुम्हाला? ही आणीबाणी लावण्याचं कलम कोणतं होतं? तर हे कलम होतं 352. 352 अंतर्गत कारण कोणतं होतं? अंतर्गत अशांतता हे कारण यावरून लावली होती. म्हणून तर पुढे जाऊन जेव्हा मोरारजी देसाई यांचं सरकार बनलं त्यांनी 44वी घटना दुरुस्ती केली 1978ला. आणि या घटना दुरुस्तीनुसार अंतर्गत अशांतता हा शब्द रिमूव्ह करून त्याऐवजी सशस्त्र उठाव हा शब्द आपल्या घटनेमध्ये आलेला आपल्याला बघायला मिळतो. आर्म्ड रिबिलियन. कळतंय? म्हणजे ह्यालाच आपण कोणत्या आणीबाणी म्हणतो? अंतर्गत राष्ट्रीय आणीबाणी. दुसरी एक आणीबाणी असते बहिर्गत राष्ट्रीय आणीबाणी. जेव्हा एखादा देश युद्ध करतो, परकीय आक्रमण करतो, तेव्हा ती बाह्य राष्ट्रीय किंवा बहिर्गत राष्ट्रीय आणीबाणी असते. मग ही आणीबाणी जेव्हा लावली जाते तेव्हा त्याला 1 महिन्याच्या आत मान्यता मिळाली पाहिजे. कुठल्या बहुमताने मिळाली पाहिजे? विशेष बहुमताने मान्यता मिळाली पाहिजे. आणि जेव्हा ही आणीबाणी समाप्त केली जाते तेव्हा तिथं संसदेमध्ये मान्यतेची आवश्यकता असते का? नाही. तिथं आवश्यकता असेल ती म्हणजे फक्त लोकसभेची असणार आहे. तिथं राज्यसभेच्या मान्यतेची आवश्यकता असेल का? नसेल. आणि ती कुठल्या बहुमताने लागेल? साध्या बहुमताने ती मान्यता लागणार आहे. सो लावताना विशेष आणि काढताना साधं बहुमत तुम्हाला लागणार आहे. आतापर्यंत किती वेळा लावली? 3 वेळा. 1962 भारत चीन युद्ध, 1971 भारत पाकिस्तान युद्ध आणि 1975चं हे कारण अंतर्गत अशांतता. ह्या अर्थाने तुम्हाला 352 राष्ट्रीय आणीबाणी, 356 राष्ट्रपती राजवट आणि 360 ह्या गोष्टी तुम्हाला मी प्रेडिक्टेड बॅचमध्ये काय केलेले आहेत? कव्हर केलेले आहेत. सो पॉलिटीमध्ये तुम्ही ते बघू शकता. तर म्हणून ह्यावरती प्रश्न येऊ शकतो. तेव्हा भारताचे राष्ट्रपती कोण होते? फखरुद्दीन अली अहमद हे त्यावेळेस भारताचे राष्ट्रपती. आणि पंतप्रधान इंदिरा गांधी. कुणाला सांगण्याची आवश्यकता नाही, बऱ्यापैकी सगळ्याला काय आहे? माहीत आहे. त्यापुढचा चर्चेमध्ये असणारा मुद्दा तो म्हणजे लोकपाल. यावरतीही आयोगाचा आवडीचा हा मुद्दा आहे. प्रश्न वारंवार यापूर्वी आलेले आहेत, यानंतर सुद्धा येऊ शकतात. लोकपालाचं नवीन ब्रीदवाक्य त्यांनी आता जाहीर केलेलं आहे. ते म्हणजे कुठलं आहे बघा? नागरिक सशक्तीकरण, भ्रष्टाचार उजागरीकरण. नागरिक सशक्तीकरण, भ्रष्टाचार उजागरीकरण. लोकपाल कायदा 2013चा आहे बघा. यानुसार 16 जानेवारी 2014ला लोकपालाची स्थापना झालेली आहे. सिंपल ध्यानात ठेवा, लोकपाल म्हणजे काय? केंद्रामध्ये लोकपाल आणि राज्यामध्ये काय असतो? लोकायुक्त असतो. सो भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी लोकपाल आणि लोकायुक्त या दोघांची रचना करण्यात आलेली आहे. हे घटनात्मक आहेत का? नाही आहेत. हे बिगर घटनात्मक स्वरूपाचे आहेत. ह्याची रचना जर तुम्ही बघितली तर ह्याच्यामध्ये एक अधिक जास्तीत जास्त 8 सदस्य असतात. या 8 सदस्यांपैकी 4 हे न्यायिक सदस्य असतात आणि 4 हे गैरन्यायिक सदस्य असतात, ज्याच्यामध्ये एखादा प्रशासकीय सदस्य सुद्धा असणार आहे कंपल्सरी. पण इथं कंपल्सरी 4 कुठले असतात? न्यायिक असतात. मग जो एक व्यक्ती आहे लोकपाल म्हणून ओळखला जाईल, हा व्यक्ती नक्की कोण असतो बघा? हा व्यक्ती कोण असतो? तर सुप्रीम कोर्टाचा चीफ जस्टिस, सरन्यायाधीश निवृत्त असेल किंवा एखादा निवृत्त सुप्रीम कोर्टाचा न्यायाधीश सुद्धा इथं लोकपाल होऊ शकतो. मग ह्याचा पहिला कोण होता लोकपाल आपल्या भारताचे? PC घोष म्हणजे पिनाकी चंद्र घोष होते. आणि सध्याचे कोण आहेत? अजय खानविलकर. आपल्या महाराष्ट्राचे आहेत, मला वाटतं पुण्याचे आहेत, म्हणून हे नाव विचारलं जाऊ शकतं.
आणि लोकपाल दिवस भारतामध्ये साजरा कधी केला जाईल? 16 जानेवारीला दरवर्षी साजरा केला जातो. आणि ही संकल्पना ओम्बेड्समॅन ही जी संकल्पना आहे स्वीडनमधली, तिथून आपण ही संकल्पना स्वीकृत केलेली आहे. मग लोकपालाची निवड समिती असते, यावरतीही प्रश्न तुम्हाला आयोग विचारू शकतं जीएसच्या अनुषंगाने किंवा करंटमध्ये थेट. त्यामध्ये कोण कोण असतं बघा. पंतप्रधान त्या निवड समितीचा अध्यक्ष असतो, लोकसभेचा अध्यक्ष असतो, इथं लोकसभेचा विरोधी पक्षनेता पण असतो, आणि भारताचा सरन्यायाधीश असेल, आणि एखादा कायदेपंडित असणार आहे. असे किती जण असतात? 5 जण असतात. काय काय सांगितले मी? पंतप्रधान, लोकसभेचा अध्यक्ष, लोकसभेचा विरोधी पक्षनेता, त्यानंतरनं भारताचे सरन्यायाधीश आणि एखादा कायदेपंडित त्यामध्ये असणार आहे. इथं आयोग तुम्हाला राज्यसभेचा अध्यक्ष किंवा राज्यसभेचा सभापती किंवा राज्यसभेचा विरोधी पक्षनेता असं देऊ शकतं. तर तिथं गडबड करायची नाही. तर त्या आयोगाचा जो तुम्हाला छेडण्याचा जो प्रयत्न आहे तो तुम्हाला हाणून लावता आला पाहिजे. त्या पुढचा एक्सपेक्टेड एक अजून क्वेश्चन महत्त्वाचा, तो म्हणजे भूषण गवई. हे भारताचे 52वे सरन्यायाधीश ठरलेले आहेत बघा. इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे 14 मे 2025ला त्यांनी हिंदी भाषेमध्ये शपथ घेतलेली आहे. आयोग अशा मुद्द्यांना काय करतं? हायलाईट करतं. ते देशाचे दुसरे दलित सरन्यायाधीश ठरलेले आहेत, कारण ह्याच्यापूर्वी के.जी. बालकृष्णन हे देशाचे पहिले सरन्यायाधीश राहिलेले आहेत. नागपूर बार असोसिएशनचे हे तिसरे असे व्यक्ती ठरलेले आहेत की जे देशाचे सरन्यायाधीश झालेले आहेत. याच्यापूर्वी मोहम्मद हिदायतुल्ला आणि शरद अरविंद बोबडे हे त्यांचं पूर्ण नाव होतं. तर हे 2, आणि तिसरं नाव कोणतं? भूषण गवई असे झालेले आहेत सरन्यायाधीश. तसंच हे देशातले पहिले बौद्ध सरन्यायाधीश ठरलेले आहेत. पहिले बौद्ध सरन्यायाधीश ठरलेले आहेत. 1987 ते 1990 जवळपास 3 वर्ष मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्यांनी वकिली केली. तसंच मुंबई उच्च न्यायालयाचे जे खंडपीठ आहेत, आता 4 आहेत, परंतु पूर्वी किती होती? 3 होती. त्या सर्व खंडपीठांमध्ये ते अध्यक्ष राहिलेले आहेत. किंवा मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश ते नोव्हेंबर 2005ला बनलेले होते. फायनली सुप्रीम कोर्टाचे मग ते जज बनले कधी? 24 मे 2019ला. आणि आपल्याला सिनियरिटीनुसार जर बघितलं, वरिष्ठ क्रमनुसार जर बघितलं, तर सुप्रीम कोर्टाचे सध्याचे हे काय आहेत? 52वे सरन्यायाधीश बनलेले आहेत. कळालं सगळ्यांना? मग तुम्हाला पात्रता माहिती असणं गरजेचं आहे बघा. सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांच्या पात्रता काय काय सांगितलं होतं? प्रिडिक्शन बॅच कराच मी तर म्हणतो तुम्ही जर करंट केले आहे तर, कारण प्रिडिक्शनला फक्त 7 ते 8 तास झालेले आहेत आणि ते तुम्ही बघितल्यानंतर तुमचा कॉन्फिडन्स असा शब्द जर काही ढगात जाणार आहे. हे बऱ्यापैकी आता पोरांचे असे निबंध येतात लिहून लिहून मला की मास्तर इतके दिवस तुम्ही कुठं होता. माझा मित्रांनो सांगायचा उद्देश एवढाच आहे की फायदा झाला पाहिजे, त्याच्यामुळे मनापासून सगळ्या गोष्टी तुम्हाला मी देतोय. या ध्यानात ठेवा, सुप्रीम कोर्टाची पात्रता काय? भारतीय असला पाहिजे. त्यानंतरनं कुठल्याही उच्च न्यायालयामध्ये किमान 5 वर्ष तो मुख्य न्यायाधीश असला पाहिजे किंवा न्यायाधीश असला पाहिजे. तसेच तो 10 वर्ष त्यांनी वकिली केलेली असली पाहिजे किंवा राष्ट्रपतीच्या मते तो निष्णात कायदेपंडित असला पाहिजे. बघा, तर राष्ट्रपतीच्या मते निष्णात कायदेपंडित असण्याची तरतूद ही हायकोर्टाच्या बाबतीमध्ये आहे का? नाही. हायकोर्टामध्ये मग तो भारतीय असला पाहिजे, 10 वर्ष वकिलीचा अनुभव, आणि एवढं फक्त तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. हे पेपरला तुम्हाला आयोग काय करतं? अपवाद जे आहेत ना ते पेपरला विचारतं. कळतंय? मग यासाठी वेगवेगळ्या घटनादुरुस्त्या म्हणण्यापेक्षा वेगवेगळ्या केसेस झाल्या. 1982ची पहिली न्यायाधीश केस, 1993ची दुसरी न्यायाधीश केस, तिसरी 1998ची, आणि त्यानंतरनं एनजॅक. हे तुम्हाला फास्ट का सांगतोय? कारण हे तुम्हाला कामाला येणार आहे. 1982च्या केसमध्ये काय सांगितलं होतं सुप्रीम कोर्टाने? नियुक्ती तर राष्ट्रपती करेल, परंतु ही नियुक्ती करताना सरन्यायाधीशांचा सल्ला घेणं म्हणजे एकमत होणे असं सांगितलं होतं का? नाही. फक्त सल्ला मसलत झाली पाहिजे. बंधनकारक केला होता का? नव्हता. मग डॉमिनंट बनला राष्ट्रपती. 1993ला काय झालं? सुप्रीम कोर्टाने सांगितलं की सरन्यायाधीशांचा सल्ला हा बंधनकारक असेल राष्ट्रपतीवरती. इथं डॉमिनंट कोण बनला? सरन्यायाधीश बनला. परंतु जेव्हा सुप्रीम कोर्टाला जाणवलं की पहिल्या आणि केसमध्ये आपण कुठेतरी एका बाजूने झुकलेलो आहे, म्हणून 1998 पासून कोलिजियम पद्धत सुरू केली की ज्यामध्ये सरन्यायाधीशांना इतर 4 न्यायाधीशांचा सल्ला घेऊनच राष्ट्रपतींना सांगावं लागेल. आणि बाकीच्या बाजूला हायकोर्टात जर बघितलं तर इतर 2 न्यायाधीशांचा, इकडे 4 तर इकडे 2, हे तुम्हाला अपवाद लक्षात ठेवता आले पाहिजेत. आणि त्यानंतर मग गव्हर्नमेंटनी 2014च्या दरम्यान नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन 99वी घटना दुरुस्ती केली. या घटना दुरुस्तीनुसार सांगितलं की आता यामध्ये सदस्य असतील गव्हर्नमेंटचे निम्मे आणि निम्मे सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश असतील. परंतु सुप्रीम कोर्टाने कलम 50चं उल्लंघन होतंय का? कारण की कलम 50 असं सांगतं कार्यकारी मंडळापासून न्याय व्यवस्था तुमची स्वतंत्र असली पाहिजे. या कारणामुळं सुप्रीम कोर्टाने ती घटना दुरुस्ती डायरेक्ट रद्द करून टाकलेली होती. ते सुद्धा तुम्हाला मी प्रेडिक्शनमध्ये घेतलेलं आहे. सो असे जे चर्चेमध्ये असणारे मुद्दे आहेत ना ते पेपरला विचारले जाऊ शकतात. तर हे झालं व्यक्तिविशेष, तसेच करंटच्या अनुषंगाने, तसेच पॉलिटिच्या अनुषंगाने. मग हा एरिया तुम्हाला कव्हर करता आला पाहिजे. सुप्रीम कोर्ट भाग 5वा 124 ते 147 पर्यंतच्या तरतुदी क्लिअर. त्यानंतर ना राज्यपाल आणि राष्ट्रपतींची कालमर्यादा हाही प्रश्न येऊ शकतो डायरेक्ट थेट करंटच्या अनुषंगाने. राज्यपाल आणि राष्ट्रपतींची कालमर्यादा जीएस मध्ये मी सांगितलेलं आहे.
ठरवलेले आहे. किती महिन्यांसाठी? 3 महिन्यांसाठी ठरवलेले आहे. ते डायग्राम वगैरे आठवते का तुम्हाला? मी कुठून विधेयक कुठं जातं त्या गोष्टी तुम्हाला जीएस मध्ये वाचायच्या आहेत. पण करंटच्या अनुषंगाने फक्त माहित असू द्या, तामिळनाडूमध्ये झालेली ही घटना होती आणि याचे खंडपीठामध्ये कोण कोण होते? पारडीवाला होते न्यायाधीश आणि न्यायाधीश महादेवन असे होते आणि 3 महिन्यांचा हा कालावधी फायनल केलेला आहे. ज्याला न्यायालयीन पुनर्विलोकन लागू आहे का? येस, ह्याला सुद्धा न्यायालयीन पुनर्विलोकन लागू आहे. त्या पुढची बातमी, पश्चिम विभागीय परिषद बैठक 27वी झाली, पुणे या ठिकाणी झाली, म्हणून इम्पॉर्टंट आहे. अमित शहा हे अध्यक्ष होते. 22 फेब्रुवारी 2025ला ही बैठक झालेली होती आणि पहिल्यांदाच पुण्यामध्ये झालेली आहे ही बैठक. कारण महाराष्ट्रात ह्याच्यापूर्वी 7 वेळा झाली होती. आता 8वं वेळ जे आहे ते म्हणजे पुण्याचं आहे. पुणे हे शहर पहिल्यांदा निवडलं, परंतु महाराष्ट्रात त्याच्या अगोदर 7 आणि आता 8 वेळा झालेली आहे. क्लिअर? पुढं मग विभागीय परिषदा ज्या असतात, ज्याला आपण काय म्हणतो, झोनल काउन्सिल्स म्हणतो, त्याचे अध्यक्ष कोण असतात? गृहमंत्री. प्रिडिक्शन मध्ये घेतलंय. स्थापना 1957ला झालेली आहे. त्यासाठी कायदा कुठला होता? राज्य पुनर्रचना कायदा 1956चा होता. आणि पहिली 1957ला ही जी बैठक झाली होती म्हैसूर या ठिकाणी, आणि आता 25वी दीव या ठिकाणी झाली, 26वी गांधीनगर या ठिकाणी झाली आणि 27वी पुणे या ठिकाणी. जोडायला वाला जरी प्रश्न आला तरी तो चुकू नका. त्या पुढचा मुद्दा, ज्ञानेश कुमार, नाव लक्षात ठेवा, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त बनलेले आहेत. कितवे? 26वे मुख्य निवडणूक आयुक्त. 26वे मुख्य निवडणूक आयुक्त. 1988च्या बॅचचे केरळचे IAS आहेत बघा, केरळ केडर आहे त्यांचं. 2024ला ते भारताचे सहकार सचिव राहिलेले आहेत. शिक्षण त्यांचं बीटेक झालंय बघा, IIT कानपूर या कॅम्पसमधून त्यांचं बीटेक पूर्ण झालेलं आहे. आयोग देईल खरगपूर, मद्रास वगैरे देईल, परंतु IIT कानपूर ध्यानात ठेवा. तसेच कलम 370 जेव्हा जम्मू काश्मीरचं रद्द झालं, 5 ऑगस्ट 2019ला ही प्रक्रिया सुरू झाली. 6 ऑगस्ट 2019ला लोकसभेत पारित झालं, 5 ऑगस्टला राज्यसभेत झालं, 6 झाल्यानंतर 7 तारखेला राष्ट्रपतींची संमती मिळाली आणि 31 ऑक्टोबर 2019 जो सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिवस आहे, राष्ट्रीय एकता दिवस म्हणून आपण साजरा करतो, त्या दिवशी अंमलबजावणी झाली आणि जम्मू काश्मीरचं 370 कलम जे घटनेमध्ये 1949ला आलं होतं ते कलम काय केलं? रद्द केलं आणि जम्मू काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढून घेतला. तर ते रद्द करताना गृह विभागाच्या जम्मू आणि काश्मीर विभागाचे प्रमुख होते, म्हणून हे नाव महत्वाचं आहे, ज्ञानेश कुमार, ध्यानात ठेवा. मग निवड समिती, निवडणूक आयुक्तांची निवडणूक समिती असते, त्याच्यामध्ये 3 जण असतात बघा. पंतप्रधान अध्यक्ष असतो, लोकसभेचा विरोधी पक्षनेता असेल आणि केंद्रीय मंत्री असेल याच्यामध्ये, ज्याचं नामनिर्देशन कोण करेल? पंतप्रधान करेल, राष्ट्रपती करत नाही. कोण करतो? पंतप्रधान. आणि हे सगळे मिळून सल्ला कोणाला देतात? राष्ट्रपतींना, आणि राष्ट्रपती यांच्या शिफारशीनुसारच तिथं अपॉइंटमेंट करणार आहेत. पहिले भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते? सुकुमार सेन. माहित असू द्या, 25 जानेवारी 1950ला निवडणूक आयोगाची स्थापना झाली, म्हणून आपण 25 जानेवारी हा नॅशनल वोटर्स डे, राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करतो 25 जानेवारी. आणि आता 75 वर्ष आहे, सो त्या अर्थाने तुम्हाला प्रश्न ह्याच्यावरती येऊ शकतो. मग हे प्रेडिक्शन मध्ये सांगितलं तुम्हाला, एकसदस्यीय, बहुसदस्यीय किंवा त्याची प्रक्रिया आपण बोललेलो आहे. पहिले कोण होते? सुकुमार सेन होते. पहिल्या महिला मुख्य निवडणूक आयुक्त कोण होत्या? VS रमादेवी होत्या. सध्याचे 26वे ज्ञानेश कुमार आहेत, 25वे राजीव कुमार होते, 24वे सुशील चंद्रा हे राहिलेले आहेत. जोडायला वाला जरी प्रश्न आला तरी तो चुकायचा नाही. समजतंय? नेक्स्ट वन, मैतेई आणि कुकी संघर्ष. मैतेई ध्यानात ठेवा, मणिपूर, कुकी मणिपूर हा संघर्ष झालेला आहे का? कारण 13 फेब्रुवारी 2025ला या भागामध्ये किंवा या राज्यामध्ये प्रेसिडेंट रूल, राष्ट्रपती राजवट लागू केलेली होती. तिथं खूप सारा हिंसाचार वगैरे सुरू झाला, म्हणून 356 हे चर्चेमध्ये राहिलेलं कलम होतं. पण मैतेई आणि कुकी कुठल्या राज्यामध्ये आहेत? मणिपूरमध्ये आहेत. सर्वाधिक आतापर्यंत मणिपूरमध्येच राष्ट्रपती राजवट लावलेली आहे. एकदाही न लावलेलं राज्य कोणतं आहे राष्ट्रपती राजवट? छत्तीसगड आणि तेलंगणा. ह्याचं कारण म्हणजे काय? तेलंगणा 2014ला निर्माण झालेला आहे, छत्तीसगड 2000 मध्ये निर्माण झालेला आहे. रिसेंटली राज्य आहेत म्हणून तिथं लागू केलेले नाहीये. आणि पहिल्यांदा कुठे लावली होती? 1951ला पंजाबमध्ये. मग मला सांगा, आता तुम्हाला लगेच क्लिक झालं पाहिजे, महाराष्ट्रात आतापर्यंत किती वेळा लावलेले आहे? महाराष्ट्रात 3 वेळा, 1980, 2014 आणि 2019. उत्तराखंड समान नागरी कायदा, कलम 44 मार्गदर्शक तत्वे भाग 4. त्यासाठी समिती कुठली होती? रंजना प्रकाश देसाई होती. आणि विशेष म्हणजे या कायद्याचं वैशिष्ट्य, उत्तराखंडमधल्या ST प्रवर्गाला हा कायदा लागू नसेल. शेड्यूल्ड ट्राईब ज्याला आपण म्हणतो त्यांना हा, अनुसूचित जमाती हा कायदा लागू नसेल. समान नागरी कायदा म्हणजेच काय? विवाह, त्यानंतरनं घटस्फोट, पोटगी, दत्तक,
या सर्व गोष्टी कौटुंबिक गोष्टी आहेत. नंतर करार ज्याला म्हणतो आपण, संपत्ती तिसरी गोष्ट, आणि नुकसान झालेलं कशामुळं, असावधानगिरी बाळगली म्हणून झालेलं नुकसान ज्याला आपण टॉर्ट्स असं म्हणतो, हे सगळे सिव्हिल क्राईम आहेत, नागरी गुन्हे आहेत. कळतंय तुम्हाला, दिवाणी गुन्हे ज्याला आपण म्हणतो. तर ह्या सगळ्याचं एकत्रीकरण करणं म्हणजेच युनिफॉर्म सिव्हिल कोड. मी बोललोय तुम्हाला, बॅचमध्ये पण बोललोय किंवा तुम्हाला प्रेडिक्शनमध्ये पण सांगितलेलं आहे की चर्चेत असे मुद्दे आहेत तर आयोग तुम्हाला तिकडे गोष्टी काय करू शकतं, शिफ्ट करू शकतोय. कलम 44 ध्यानात ठेवा. समिती कुठली होती, रंजना प्रकाश देसाई. ह्या समितीला अजून कुठं बघितलंय आपण, जम्मू काश्मीरचं परिसीमन कुठल्या लोकसंख्येच्या आधारावरती केलं जातं, 2011च्या लोकसंख्या जनगणनेच्या आधारावरती केलं जातं. मग तिथं सुद्धा अध्यक्ष कोण होत्या, रंजना प्रकाश देसाईच होत्या. त्यानंतर दिनेश वाघमारे राज्य निवडणूक आयुक्त झालेले आहेत बघा. 7वे राज्य निवडणूक आयुक्त झालेले आहेत. नेमणूक कोण करते, ह्याची राज्यपाल करतात. विशेष म्हणजे 243 हे तुम्हाला बघायला मिळेल 73व्या घटना दुरुस्तीनुसार निवडणुका आहे. आणि 243 हे कुठलं कलम आहे, 243 हे शहरी स्थानिक स्वराज्य संस्था 74व्या घटना दुरुस्तीनुसारचं तरतूद असलेलं कलम आहे. आणि ह्याची निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली आपल्या राज्यातल्या, 26 एप्रिल 1994 झालेली आहे. तर याचे पहिले कोण होते, मुख्य निवडणूक आयुक्त DN चौधरी. पहिल्या महिला राज्य म्हणतो या, पहिल्या राज्य महिला निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण राहिलेल्या आहेत. आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणं हे काम कोणाचं आहे, राज्य निवडणूक आयोगाचं. याच्यामध्ये बऱ्याच मुलांचं कन्फ्युजन होतं गडबडीमध्ये. विधानसभा विधान परिषद म्हणलं की राज्य म्हणतात, राज्य निवडणूक आयुक्त नाही. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद या सगळ्याच्या निवडणुका घेण्याचं काम कोणाचं असतं, केंद्रीय निवडणूक आयोगाचं. पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणं हे काम कोणाचं असतं, राज्य निवडणूक आयोगाचं. क्लिअर. त्यापुढं 129वं संविधान दुरुस्ती विधेयक 2024 कशासाठी आहे किंवा कशासाठी बघू आपण. परंतु लोकसभेमध्ये हे विधेयक 17 डिसेंबर 2024 रोजी अर्जुन राम मेघवाल, नाव लक्षात ठेवा, यांनी मांडलं होतं. आणि हे कशासाठी होतं, मग अशा आपण बोललो होतो की लोकसभेच्या आणि विधानसभेच्या एकाच वेळी निवडणुका घेण्यात येतील. यासाठी नवीन कलम जोडलं जाईल 82A. कारण की 82 मध्ये आपण काय म्हणलो होतो, परिसीमन बोललो ना आपण, परिसीमन सांगितलंय. त्यात 82 ऍड केलं जाईल. त्यात सांगितलं जाईल की सार्वजनिक निवडणूक होईल. पहिल्या बैठकीच्या दिवशी राष्ट्रपती त्याची काय करतील, अंमलबजावणी करतील. कळतंय, सार्वजनिक निवडणुकीनंतर पहिल्या बैठकीच्या दिवशी राष्ट्रपती त्याची अंमलबजावणी करतील. 82 अर्थात परिसीमन, ज्याला आपण काय म्हणतो डिलिमिटेशन किंवा ज्याला आपण बाउंड्री कमिशन सुद्धा म्हणतो पोरांनो. लक्षात हे ठेवायचं तुम्हाला की त्यासाठी एक आयोग असतो बघा, जो घटनात्मक आयोग नसतो. ज्या आयोगाचे अध्यक्ष कोण असतात, सुप्रीम कोर्टाचे निवृत्त न्यायाधीश असतात. किंवा एखाद्या राज्याचं जर परिसीमन करायचं आहे तर त्या राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त हे त्याचे मेंबर असतात. कळतंय, आणि केंद्रीय निवडणूक आयोगाचेही तिथे मेंबर असतात. आणि या परिसीमन आयोगाचं वैशिष्ट्य म्हणजे काय की याला कुठल्याच न्यायालयामध्ये यांच्या निर्णयाला आदेश म्हणजे आव्हान देता येत नाही. हे परिसीमन आज जर तुम्ही बघितलं, आज जर भारतामधल्या जर तुम्ही लोकसभेतल्या जागांचं वाटप बघितलं, महाराष्ट्राच्या वाट्याला किती आलेत, महाराष्ट्राच्या वाट्याला 48 जागा आलेत, बरोबर. किंवा विधानसभेच्या आज आपल्याला किती जागा किती वाट्याला आल्या आहेत, 288 आलेले आहेत. ही जी संख्या निश्चित ठरवलेली आहे का, तर ही 1971च्या लोकसंख्येच्या आधारावरती. कळतंय, हे तुम्हाला पेपरला विचारलं जाईल. किंवा राष्ट्रपतीच्या मताचं मूल्य काढताना सुद्धा आजही 1971चे लोकसंख्येचे आकडे किंवा जनगणनेचे आकडे विचारामध्ये घेतले जातात. कलम 83 लोकसभेचा कार्यकाळ आहे. 172 नुसार विधानसभेचा कार्यकाळ आहे. थेट कलम विचारले जाऊ शकतात. आणि 327 मध्ये काय सांगितलंय बघा, एकाच वेळी निवडणुकांचे आयोजन या शब्दाचा समावेश केला जाईल या विधेयकानुसार 129 नुसार. यासाठी समिती कुठली होती, रामनाथ कोविंद समिती. नाव सगळ्याच्या ओळखीचंच आहे, देवेंद्र फडणवीस 18वे महाराष्ट्राचे सीएम ठरलेले आहेत, मुख्यमंत्री तिसऱ्यांदा ठरलेले आहेत. त्यांची पुस्तकं 2 आहेत बघा महत्वाची, अर्थसंकल्प सोप्या भाषेमध्ये आणि आत्मनिर्भर महाराष्ट्र, हे फडणवीस यांची पुस्तकं आहेत. यांच्या नाव एक रेकॉर्ड झालं, मुख्यमंत्री असून उपमुख्यमंत्री होणारे आणि उपमुख्यमंत्री असून परत मुख्यमंत्री होणारे हे पहिले नेते ठरलेले आहेत. कोण, देवेंद्र फडणवीस. ह्या घटनाक्रम तुम्हाला माहितीच आहे. रेखा गुप्ता सध्या दिल्लीच्या 9व्या काय ठरलेल्या आहेत, मुख्यमंत्री ठरलेल्या आहेत. आणि दिल्लीच्या 4थ्या महिला मुख्यमंत्री ठरलेल्या आहेत. कारण का, याच्या अगोदर सुषमा स्वराज या दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या, दुसऱ्या शीला दीक्षित, तिसऱ्या आतिशी मार्लेना आणि 4थ्या आता ठरलेल्या आहेत रेखा गुप्ता, ज्या पहिल्यांदाच आमदार झाल्या आणि पहिल्यांदा लगेच मुख्यमंत्री बनल्या. त्यांचा शालिमार बाग
हा त्यांचा विधानसभा मतदारसंघही पेपरला हायलाईट केला जाऊ शकतो. 124.4.5 आणि 217 ही दोन कलम आपण प्रिडिक्शन मध्ये बोललोय, त्या अर्थाने ही बातमी होती. यशवंत वर्मा यांच्यावरती महाभियोग प्रक्रियेची चर्चा होती. जे दिल्ली हायकोर्टाचे तत्कालीन वकील आहेत बघा, यशवंत वर्मा, सुप्रीम कोर्टामध्ये 124.4 124.5 मध्ये, हायकोर्टामध्ये 217 मध्ये सांगितलेलं आहे बघा. इथं किती करा तुम्ही, 217, हायकोर्टामध्ये 217. लोकसभा म्हणजे हा न्यायाधीशांना पदावरून जर दूर करायचं असलं तर काय केलं जातं, लोकसभेच्या बाबतीमध्ये 100 सदस्य, राज्यसभेच्या बाबतीमध्ये 50 सदस्यांचा असलेलं एक म्हणत की प्रस्ताव कोणाकडे पाठवला जातो, पीठासीन अधिकाऱ्याकडे. तो स्वीकारू शकतो किंवा नाकारू शकतो. नाकारला तर प्रश्न संपला, पण जर स्वीकारला तर तो 3 सदस्यीय समिती नेमतो, ज्यामध्ये एक सुप्रीम कोर्टाचा सरन्यायाधीश असू शकतो किंवा एखादा न्यायाधीश पण असेल जर तो नसेल तर, तसंच एक कायदेपंडित असणार आहे, निष्णात कायदेपंडित, आणि एका कुठल्याही उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश असणार आहे, आणि त्यांची शिफारस केली जाईल. नंतर मग संसदेमध्ये विशेष बहुमताने तो ठराव पारित केला जाईल आणि त्यानंतर राष्ट्रपती काय करतील, त्याला पदावरून दूर करतील. अशी ही प्रक्रिया आहे. यशवंत वर्मा हे प्रकरण म्हणून आयोग तुम्हाला तिथं प्रश्न एखादा विचारला जाऊ शकतो. मग हा जो प्रस्ताव असतो हा कोण मांडू शकतो, मंत्री किंवा खासगी सदस्य मांडू शकतो. कुठल्या सभागृहामध्ये मांडला जाऊ शकतो, लोकसभा किंवा राज्यसभा, कुठल्याही सभागृहामध्ये मांडला जाऊ शकतो. क्लिअर. पुढं मॉडेल युथ ग्रामसभा. मॉडेल युथ ग्रामसभा याबद्दल पंचायत राज मंत्रालय आहे बघा, ह्याला मदत कोणी केली होती तर शिक्षण मंत्रालय आणि आदिवासी व्यवहार मंत्रालय यांनी मदत केलेली होती मॉडेल युथ ग्रामसभेला. ह्याचा उद्देश काय तर नागरिकांची पिढी तयार करायची. का, पंचायत राज मधलं व्यावहारिक ज्ञान वाढवण्यासाठी मॉडेल युथ ग्रामसभा ही तयार केलेलं आहे. मग आता हे वन लाईनर क्वेश्चन तुम्हाला डायरेक्ट थेट पेपरला हिट होऊ शकतात. ई मतदान प्रणाली पहिली बिहारमध्ये होती. विभा कुमारी, ओके, विभा कुमारी पहिली ई मतदार ठरलेली आहे बिहारमधली. विभा कुमारी पेपरला येऊ शकतं. सर्व बूथवरती 1200 पेक्षा कमी मतदार असणारं पहिलं राज्य कोणतं ठरलेलं आहे, बिहार ठरलेलं आहे. आणि बिहारमध्येच मी काय सांगितलं होतं की महिलांना 50% स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण देणारं बिहारच पहिलं आहे. हर्ष सांघवी गुजरातचे सर्वात तरुण मुख्यमंत्री बनलेले आहेत बघा, हर्ष संघवी किंवा सांघवी. आर व्यंकटरमणी हे आपल्या देशाचे 16वे महान्यायवादी ठरलेले आहेत. कलम 76 नुसार हे घटनात्मक पद आहे. प्रिडिक्शन बॅच मध्ये एक्झाम ओरिएंटेड मुद्दे घेतलेले आहेत पॉलिटीच्या. नंतर धार्मिक धर्मांतर रोखणे विधेयक कुठल्या राज्याने मांडलेलं आहे, येस, राजस्थानने मांडलेलं आहे. धार्मिक धर्मांतर कलम 25 ते 28 आपल्याला धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क आहे बघा. त्यात आपल्याला माहिती आहे की धर्मनिरपेक्षतेचं आपण पालन करतो. SR बोमई खटला. यात काय सांगितलंय, धर्मनिरपेक्षता म्हणजे देशामध्ये कुठल्याच धर्माला नाकारलं जाणार नाही, कुठल्याच विशिष्ट धर्माला स्वीकारलं जाणार नाही किंवा कुठल्याही धर्माच्या विरुद्ध कृत्य केली जाणार नाहीत, ज्याला आपण तटस्थता म्हणतो, ती पाळली जाईल. त्याला धर्मनिरपेक्षता असं म्हणलं जातं. भारतातली धर्मनिरपेक्षता ही सकारात्मक धर्मनिरपेक्षता आहे, पण हे राजस्थानने विधेयक मांडलेलं आहे. जिवंत प्रयोगशाळा स्वीकार जो झालेला आहे तो म्हणजे कर्नाटकमधली कनिचर नावाची एक ग्रामपंचायत आहे, त्यांनी स्वीकार केलेला आहे जिवंत प्रयोगशाळेचा. वन लाईनर क्वेश्चन येऊ शकतो. कर्नाटक येईल ऑप्शनमध्ये, शक्यतो कनिचरपेक्षा ऑप्शनमध्ये येईल कर्नाटक, त्यावेळेस कर्नाटक ध्यानात ठेवा. मदरसा मंडळे रद्द पहिल्यांदा कुठे झालेले आहेत, उत्तराखंडमध्ये, कारण समान नागरी कायद्यामुळं. त्यानंतर सभासार AI ह्याचा पहिला यूज कुठं झाला माहिती आहे का, त्रिपुरामध्ये झाला. आणि कशासाठी हा सभासार AI तयार केलेला आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, पंचायत राज मंत्रालयाने तयार केला आहे बघा, ग्रामसभा कामकाज नोंदणी करण्यासाठी. कुठलं, सभासार, ग्रामसभा, ध्यानात ठेवा. नंतर नोटरी पोर्टल कशासाठी आहे किंवा कोणी लॉन्च केलेलं आहे, कायदा आणि न्याय मंत्रालय. नोटरी म्हणलं की तुम्हाला माहिती आहे कायदा न्याय मंत्रालय त्या रिलेटेड आहे, सो त्यामुळं कोणी सुरू केलंय हे माहित असू द्या, कायदा आणि न्याय मंत्रालय. सौर ऊर्जेवर काम करणारी पहिली विधानसभा कुठली ठरलेली आहे, दिल्ली ही ठरलेली आहे. तसेच बाल न्याय कायद्याअंतर्गत सांकेतिक भाषा तज्ज्ञांची नियुक्ती करणारं पहिलं राज्य ठरलेलं आहे, पंजाब. सर्वात काळ होम मिनिस्टर, गृहमंत्री राहिलेले आहेत बघा अमित शहा, 2258 दिवस त्यांच्या नावावरती विक्रम झालेला आहे. तसंच चांगले रस्ते असा सुप्रीम कोर्टाने एक डिसिजन दिला बघा, की सुप्रीम कोर्ट म्हणते की चांगले रस्ते असणं हा मूलभूत अधिकार आहे, कलम 21 अंतर्गत आहे. ग्रुपवर टाकला होता, बऱ्याच लोकांनी 19 केलं होतं, पण नाही, कलम 21 अंतर्गत चांगले रस्ते. प्रेडिक्शन मध्ये सांगितले कसं लॉजिक तुम्हाला लावायचं आहे. त्यानंतर हे कुठल्या केसमध्ये सांगितले, राजकुमार विरुद्ध मध्य प्रदेश, ही केस सुद्धा विचारली जाऊ शकते. तसेच डिजिटल प्रवेश हा मूलभूत अधिकार आहे, कलम 21 अंतर्गत, असं सुप्रीम कोर्टाने
निर्णय दिलेला आहे, डिजिटल ऍक्सेस ज्याला आपण म्हणतो, अमर जैन विरुद्ध भारत सरकार ए केसमध्ये. स्वतःचे सर्च इंजिन सुरू करणारी पहिली विधानसभा कुठे ठरलेली आहे? पंजाब ही विधानसभा ठरलेली आहे. कळतंय? त्यानंतर शेवटचं पेज आपण ह्याच्यामधलं बघतोय आता, ते म्हणजे राजभाषा विभाग 50 वर्षे पूर्ण झालेली आहेत मित्र पोरांनो. का? कारण की 26 जून 1975ला आपण मगाशी काय बघितलं, 25 जून 1975ला राष्ट्रीय आणीबाणी लावलेली होती. 26 जून 1975ला हे राजभाषा विभागाची स्थापना झाली होती. म्हणून 11 जुलै 2025 जर तुम्ही बघितलं, हैदराबाद या ठिकाणी दक्षिण संवाद कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. कुठलं ठिकाण पण पेपरला विचारलं जाऊ शकतं, हैदराबाद या ठिकाणी. शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अध्यक्षपदांची किंवा अध्यक्षांची पहिलीच परिषद पडली बरं का, म्हणून पेपरला येईल. मानेसर, गुरुग्राम, ज्याचं नाव अगोदरचं गुरुगाव होतं, हरियाणामध्ये येतं बघा, तिथं पार पडलेली आहे. ह्याला आपण IMP करूयात. स्थानिक स्वराज्य संस्था शहरी म्हणलं की 74वी घटना दुरुस्ती, बरोबर का. जिल्हा नियोजन समिती, महानगर नियोजन, हे सगळं 74व्या घटना दुरुस्तीचं काय फलित आहे. अंदाज समिती 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत बघा, कारण 1950ला या समितीची स्थापना झाली होती. 10 एप्रिलला जॉन मथाई यांनी शिफारस केलेली होती. यामध्ये 30 सदस्य असतात, जे सगळे लोकसभेतले असतात, आणि अध्यक्ष सुद्धा कुठला असेल, लोकसभेतलाच असतो. आणि अर्थसंकल्पाचं परीक्षण करणं किंवा अर्थसंकल्प अंदाजाचं परीक्षण करणं हे या समितीचं महत्त्वाचं काय असतं, काम असतं पोरांनो. त्यानंतर राष्ट्रीय ई विधान ॲप, ज्याला आपण नॅशनल ई विधान ॲप्लिकेशन म्हणतो, नेवा, पहिल्यांदा कुठे लॉन्च झालेला आहे? नागालँडमध्ये. आणि 29 जून 2025 मध्ये पुदुचेरी या ठिकाणी ते लॉन्च झालेलं आहे. कारण की दिल्ली, पॉंडिचेरी आणि जम्मू काश्मीर असे 3 आहेत सध्या केंद्रशासित प्रदेश की ज्याला स्वतःची काय आहे, विधानसभा आहे. नेवा सेवा केंद्र दिल्ली या ठिकाणी स्थापन झालेलं आहे जुलै 2025 मध्ये. प्रश्न विचारताना ते कसे विचारतात ते बघा. अनावरण कुठं झालेलं आहे तर पुदुचेरी, परंतु नेवा सेवा केंद्र किंवा राष्ट्रीय ई विधान सेवा केंद्र कुठं, दिल्ली या ठिकाणी जुलै 2025 मध्ये, जवळजवळच आहे. ऑनलाईन कायमस्वरूपी लोक अदालत सुरू करणारं केरळ हे भारतातलं पहिलं राज्य. बऱ्याच लोकांना असं कुठल्या तुम्ही ट्रिका वगैरे बघितल्या, ते सांगतात की तुम्ही महाराष्ट्र उत्तरलेचं हे करा ते करायचं, पण आयोगाला माहिती आहे की तुम्ही काय करताय. सो आयोग अशी फसवे क्वेश्चन तुम्हाला टाकतं. ऑनलाईन कायमस्वरूपी लोक अदालत सुरू करणारं केरळ हे पहिलं आहे. आणि लोक अदालत पहिल्यांदा सुरू कुठं झालं होतं? गुजरातमध्ये 1982ला मला वाटतं. आयोगाने राज्यसभेला हा प्रश्न विचारलेला होता. विधानसभेची सांकेतिक भाषेमध्ये कामकाज सुरू करणारं पहिलं राज्य पंजाब ठरलेलं आहे. सशक्त पंचायत नेत्री अभियान पंचायत राज मंत्र्यांनी किंवा मंत्रालयाने हे सुरू केलेलं आहे. कशासाठी तर निवडून आलेल्या महिलांना बळकटी देणं. नेत्री म्हणजे महिला, तुम्हाला जर थोडं लक्षात ठेवा, नेत्री मुलीच्या अर्थाने आपण बोलतो ना, तर त्या अर्थाने महिला, निवडून आलेल्या महिलांना बळकटी देणं हे त्याचा उद्देश आहे. फौजदारी कायद्यांची 100% देशामध्ये अंमलबजावणी कुठल्या दिवशी झाली बघा? 1 जुलै 2024ला झालेली आहे. आणि अंमलबजावणी करणारं पहिलं राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश त्याला मानता येईल, तो कोणता आहे? चंदीगड ठरलेला आहे. 1 जुलै का महत्त्वाचा आहे? कारण 1 जुलैला बघा GST डे पण आहे, 1 जुलैला डॉक्टर डे पण आहे, 1 जुलैला चार्टर्ड अकाउंटंट डे पण आहे, सांगता येतो आपल्याला. 1 जुलै जागतिक बँकेचं आर्थिक वर्ष पण सुरू होतं 1 जुलैला. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये जो वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्राच्या हरित क्रांतीचे जनक ज्यांना म्हणलं जातं, तर तो आपला कृषी दिवस पण साजरा केला जातो. एवढं महत्त्व या 1 जुलैचं आपल्याला सांगता आलं पाहिजे. नेक्स्ट वन, वोटिंग एज 18 वरून 16 वर्ष कमी केलेलं आहे. कुठल्या देशाने? नेपाळने केलेलं आहे बरं का. पण 2029 साठीच्या निवडणुका ज्या होणार आहेत त्यासाठी हे वय कमी कोणी केलंय? युनायटेड किंगडमने केलेलं आहे, समजून घ्या. वोटिंग एज 18 वरून 16 रिसेंटली कोणी केलंय? नेपाळने केलंय. पण युकेने 2029च्या निवडणुकीसाठी केलेलं आहे. तिथं उल्लेख करतील 2029च्या निवडणुकीसाठी, तर ते असेल उत्तराखंड, जर नसेल तर मग ते नेपाळ असेल. राज्य सफाई कर्मचारी आयोग कुठं स्थापन झालेला आहे? बिहार या ठिकाणी स्थापन झालेला आहे. नारी अदालत सिक्कीम या ठिकाणी भरलेलं होतं. शहरी धोरण आयोजन किंवा शहरी धोरण आयोग स्थापना कुठं झाली? पहिल्यांदा केरळ या ठिकाणी. तसेच भाषांतरकाराची सुविधा पहिली विधानसभा कुठली आहे? उत्तर प्रदेश. मोरन अनुसूचित जमाती कुठले माहिती आहे का? आसाम मधली आहे, एवढं माहिती असू द्या. मोरन अनुसूचित जमाती, बाकी ते काही देतील, तिथं काही वेळ झाला वगैरे होता, फक्त त्यात उल्लेख करतील की कुठल्या राज्यातली आहे, तर मोरन आसाम मधले. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 42% ओबीसींना आरक्षण देणारं कुठलं राज्य ठरलेलं होतं? तेलंगणा हे राज्य ठरलेलं होतं. तसेच तमिळगा नेत्री कळघम हा पक्ष कोणाचा आहे? विजय थालापती यांचा हा पक्ष आहे. राष्ट्रीय युवा संसद स्पर्धा IIT खरगपूर
यांनी भरवलेली होती किंवा या ठिकाणी भरवलेली होती, IIT खडगपूर. विशेष सखोल तपासणी ज्याला आपण म्हणतो ही मतदाराच्या अनुषंगाने आहे, ती कुठं सुरू झालेली होती? बिहारमध्ये. आसामची पहिली ऑलरेडी राजधानी दिसपूर होती, परंतु दुसरी आता डिक्लेअर केलेली आहे ती म्हणजे दिब्रुगड. तसंच सरकारी नोकऱ्यांमध्ये 35% आरक्षणासाठी आदिवास कंपल्सरी करणारं, आदिवास म्हणजे रहिवास, भारतीय राज्यघटनेमधलं कलम तुम्हाला 16 आठवतं का पोरांनो? धर्म, वंश, जात, लिंग तसेच कुळ, निवास हे कलम 16 मध्ये सांगितलेलं आहे की राज्यसंस्था भेदभाव करणार नाही, परंतु 35% तरतूद करणारं कंपल्सरी कुठलं ठरलेलं आहे? बिहार ठरलेलं आहे. तसेच न्यायिक अधिनियम एक बनवलेला आहे, आणि हा जो न्यायिक अधिनियम आहे, हा न्यायिक अधिनियम निवृत्तीचं वय जे आहे हे 60 वरून 61 वरती केलेलं आहे, ते किंवा 61 वरती केलेलं आहे, ते म्हणजे कोणी? आंध्र प्रदेश या राज्याने केलेलं आहे. न्यायिक अधिनियम निवृत्ती वय 60 वरून 61 केलं, आंध्र प्रदेश या राज्याने केलेलं आहे. बाकी दुसरं हायकोर्टात बघा आता नावं दिलेत, आणि इकडे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? जोडा लावायला प्रश्न येऊ शकतो. अलाहाबाद अरुण भन्साळी, मुंबई श्री चंद्रशेखर, कलकत्ता सुजय पॉल, जम्मू आणि काश्मीर अरुण पल्ली, हे ध्यानात राहू द्या. जोडा लावायला प्रश्न आला तर त्यात एखादा हा येऊ शकतो. मणिपूरचं M सुंदर, मणिपूर सुंदर आहे. राज्यपाल आणि राज्य, राज्यपालाची नियुक्ती कलम 155 नुसार राष्ट्रपती करतात, माहित असू द्या. आणि ही तरतूद आपण कॅनडाकडून घेतलेली आहे. तर राजस्थानची हरिभाऊ बागडे जे महाराष्ट्राचे आहेत बघा, तेलंगणाचे जिष्णू वर्मा, छत्तीसगडचे रामेन डेका, आणि जम्मू आणि काश्मीरचे कवींद्र गुप्ता. बघा पोरांनो, वर्षभराच्या राजकीय घडामोडी आपल्या ह्याच्यामध्ये अगदी सखोलपणे आपण काय केलेली आहे, चर्चा केलेली आहे. मला वाटतं की हे पहिलं लेक्चर असल्यामुळे आपण काय करू शकतो की ह्या पहिल्या लेक्चरला युट्यूबवरती मी उपलब्ध करून देतो, परंतु इथून पुढचे सगळे लेक्चर ॲप्लिकेशनमध्ये होतील. हे पण ॲप्लिकेशनमध्येच असणार आहे, पण मुलांना थोडं समजू द्या की आपण कशा पद्धतीने करंट घेतोय. तर तुम्ही काय करायचं आहे, प्ले स्टोअरवरती जाऊन ॲप्लिकेशन सागर करे, पेन पांढरा कुठं, येस, नाव माझं तुम्हाला माहितीच आहे बघा, SAGARKARE, हे ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा. तसंच @SAGAR स्मॉल SIR सर 77 हा आपला टेलिग्राम चॅनल आहे. 9673276927 हा आपला मोबाईल नंबर आहे ऑफिसचा. याच्यावरती तुम्ही कधीही मेसेज कॉल करू शकता. रिप्लाय उशिरा मिळेल, परंतु मिळतात तुम्हाला रिप्लाय. पोरांना आता आपण ते प्रायोरिटीवरती गोष्टी करतोय. हे आपल्या गोष्टी सर्व तुमच्या संपर्क साधण्यासाठी आहेत बघा. आणि दुसरं म्हणजे आपण खूप दर्जेदार अशी पॉलिटीची सुद्धा प्रेडिक्शन बॅच घेतलेली आहे, जी तुम्ही ज्यांनी बघितलेले त्या मुलांच्या तुम्ही कमेंट बघू शकता की अतिशय चांगला त्यांनी उत्कृष्टरित्या ते पूर्ण केला टास्क, आणि ते मुलं आता तयार झालेले आहेत. कारण की 8 तासांमध्ये आपण पूर्ण पॉलिटीला टच केलेलं आहे. बरेच मुलं म्हणतात की सर आमच्या कन्सेप्ट पण क्लिअर झालेले आहेत, कारण का आहे तसा पॉलिटी, आणि त्या एवढ्या कमी वेळामध्ये जर आपण त्या गोष्टी आपण हायलाईट करतोय तर मुलांना झालेला तो फायदा. याच्यामुळं करंट सोबतच तुम्ही पॉलिटिक्सची बॅच नक्की करून घ्या. कंबाईन ग्रुपमध्ये ग्रुप बी आणि ग्रुप सी 2025 जी पूर्व परीक्षा होणार आहे त्यामध्ये तुम्हाला 100% काय होईल, फायदा होईल. धन्यवाद मित्रांनो, थांबतो आपण. लेक्चर जर तुम्हाला समजलं असेल तर नक्की प्रतिक्रिया द्या तुमच्या कमेंटमध्ये, किंवा जर नसेल समजलं तरी मला सांगा की मी अजून काय सुधारू माझ्या शिकवण्यामध्ये, काही प्रॉब्लेम नाहीये. ज्यांना माझं लेक्चर पटतंय ते लेक्चर करतात, ज्यांना पटत नाही त्यांना मित्रांनो मी म्हणेल की मी माझा बेस्ट प्रयत्न बेस्ट देण्याचा काय करतोय, रोजच्या रोज प्रयत्न करतोय. धन्यवाद, थँक्यू सो मच.